राज्याचे मुख्यमंत्र्यांना एका शेतकऱ्यानं प्रश्न विचारला की पाठीमागच्या मुदतीचं काय. मुख्यमंत्री म्हणाले की राजकारण करू नका. तर दुसरीकडे अजित पवार असं म्हणतात की 45,000 रुपये जे आहेत ते आम्ही लाडक्या बहिणीला खर्च करतो. एका शेतकऱ्यानं प्रश्न विचारल्यानंतर दादा असं म्हणाले की त्याला मुख्यमंत्री करा ना, बरा पडेल तो. कारण त्याला दुःख तो भोगतोय, त्याला त्याचं दुःख माहिती आहे. तुम्ही म्हणून मी म्हटलं ना, लाडकी बहीण करताय. त्या लाडक्या बहिणीचं घर 1,500 रुपये पर महिना यांनी सावरलं जाणार आहे का? आत्ता मुलाबाळांचं जे नुकसान झाले शिक्षणाचं फी माफ होणार आहे का? त्याच्यानंतर ज्यांची जमीन खरडून गेलेली आहे, 5-5 वर्ष लागतील काही जमीन परत ती त्या अवस्थेत आणायला. खर्च निघणार कसा? आता सगळं पीक गेल्यानंतर केवळ हाच हंगाम नाही, पुढचा हंगामसुद्धा आता धोक्यात आलेला आहे. हे एवढं डोक्यावरचं कर्ज हे लाडक्या बहिणीच्या 1,500 रुपयांनी भागलं जाणार आहे का? ह्याचं उत्तर हे अजितदादांनी द्यावं. आणि मग त्यांना काय खेळायचं असेल ते खेळू द्या. टाइम बॉन्ड काहीतरी असलं पाहिजे की किती दिवसामध्ये या शेतकऱ्यांपर्यंत मदत मिळाली पाहिजे. तसं तुम्ही दिवाळीच्या टाइम बॉन्ड आवाहन करता की एवढा माझी अपेक्षा आहे दिवाळीच्या आत, कारण मुख्यमंत्र्यांनी काल तसं घोषणा केलेली आहे. दिवाळीच्या आत मी दिवाळीच्या नंतर परत एकदा मराठवाड्यामध्ये येणार तर आहेच, पण शेतकऱ्याला जर का या सरकारने कर्जमुक्त केलं नाही तर कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. सरसकट म्हटलंय, मात्र आकडा काही सांगत नाहीये, पैशांचं काही बोलत कोण? मुख्यमंत्री फक्त मदत देऊ. नाही, म्हणूनच की आता हे राजकारण करत नाहीत असं मला वाटतं, पण त्यांनी त्याच्यात स्पष्टता आणावी. आणि कर्जमुक्ती जसं मी कालबद्ध स्वरूपामध्ये ती केली होती, करोना असताना सुद्धा केली होती, कालबद्ध होती, तसं तुम्ही कालबद्ध एक तारीख जाहीर करा की या तारखेपासून या तारखेपर्यंत एवढं कर्जमुक्त आम्ही शेतकऱ्यांना करून टाकू. घरं वाहून गेलेत, काही शेतकरी नाही आहेत पण त्यांची सुद्धा घरं वाहून गेलेत. मग प्रधानमंत्री आवास योजना जी काय आहे त्याचा आभास न आणता तुम्ही त्यांना आता घरं बांधून का देत? पंजाबचं सरकार घरं बांधून देते. सर, पीएम केअर मधून पैसे द्या असं म्हणाला, याचा अर्थ तुम्हाला असं म्हणायचं आहे का की याला राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करा? का महाराष्ट्र राष्ट्रात येत नाही? पंजाब राष्ट्रात येत नाही? राष्ट्र म्हणजे काय, फक्त गुजरात आहे? ही आपत्ती जर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं धान्य संपूर्ण देशात जात असेल तरी राष्ट्रीय आपत्ती का नसावी? हा ओला दुष्काळ आहे की त्यांचं आहे. मुख्यमंत्री म्हणतात की ही टंचाई आहे. त्यांच्या जाऊ द्या, मी आता काही शब्द वापरत नाही. त्यांच्या ह्याचा दुष्काळ असेल तो, पण काय असेल त्याला काय शब्द लावायचं लावा, पण पहिली शेतकऱ्याला मदत करा. पीएम केअर फंडाला महाराष्ट्रातून साधारण 2.5 लाख कोटी मिळाले हो ना? उद्योगपतींकडून महाराष्ट्र. हां, नाही आता संजय राऊत यांनी जी माहिती दिली की त्यावेळेला पीएम केअर फंडाला महाराष्ट्रातल्या उद्योगपतींकडनं आणि सगळ्यांकडनं, तेव्हा भाजपच्या आमदार खासदारांनी सुद्धा पीएम केअर फंडला मदत केली होती. साधारणतः 2.5 लाख कोटी होती. मग त्यातले 25,000 कोटी 50,000 कोटी आज जर दिले तर माझा महाराष्ट्रातला शेतकरी कर्जमुक्त होतोय. तर पीएम केअर फंडाचा पैसा वापरा आणि माझ्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करा. हेक्टरी 50,000 रुपये त्याला द्या. मी मार्ग दाखवतोय त्यांना.